नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज, आता आम्ही चाललेलो आहेत. माझ्या आत्याच्या घराची पूजा आहे तिकडे. तर ही आहे माझ्या सगळ्यात छोटा काकू, त्या माझ्या काकू, आणि ती आहे माझी बहीण. तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलेला आहे. आणि पुढे बसलेले आहेत माझे काका. काकासे आहे. हाय. दुसरे काकासे आहे. हाय. आता बघू, आपण पुढे जाऊन बघू. लेट्स सी कसं होईल. मी तिथं गेलो काही फुटेज घेईन आणि ते पण तुम्हाला दाखवेन. लेट्स सी. तर गाईज, आता आम्ही आलेलो आहे. तुम्हाला मी घर दाखवते गाईज. तर गाईज, हा आहे हॉल. तुम्ही बघू शकता इकडे. आणि इकडे लेफ्ट साईडला आहे किचन. चला, आणि इकडे आहेत बेडरूम्स. इकडे एक बेडरूम आहे आणि इकडे एक बेडरूम. अजून त्याचं काम चालू आहे, फर्निचर वगैरे होणार आहे. मी तुम्हाला इंट्रोड्यूस करते माझ्या आत्या आणि मामांना. हे आहेत मामा आणि हे आत्या. मामाचे हाय. आणि हे आहेत माझ्या काकूचे हाय. आणि हे आहेत काका. आणि हे आहेत दुसऱ्या छोट्या आत्या. आणि ती आहे माझी मागची बहीण. काहीच आम्ही निघालेलो आहेत. तुम्ही हे बघू शकता बाहेरून घराचा लुक. आता जरा तिथे माणसं आलेले आहेत. आणि चला आता आपण जाऊया. आता मी इंट्रोड्यूस करते तुम्हाला माझ्या आत्याच्या मुलीला. आहेत माझ्या आत्याची मुलगी. से हाय. हाय. आणि आहेत माझे दाजीचे हाय. आणि ते माझ्या आत्याच्या मुलीचे मिस्टर, माझ्या आत्याचे मिस्टर. गाईस, आता खूप लेट झाला आहे. आता आपण घरी जाऊ. आमचा पेपर इंग्लिश, हिस्ट्री आणि जॉग्रफी. लेट्स सी. चला गाईस, आता आम्ही निघलेलो आहेत. बाय बाय. चलो गाईस, तो अब जाते हम घर. तर गाईज, तुम्ही आता पाहत आहात डायरेक्ट नेक्स्ट डे. तुम्ही बघितलं की मागच्या व्हिडिओमध्ये की आम्ही काल गेलो होतो माझ्या आत्याच्या गावाला. आणि आज मी स्कूल प्रोजेक्ट आहे माझं, त्यासाठी माझी ड्रॉइंग चाललेली आहे. पण मी तुम्हाला डायरेक्ट कंप्लीट झालं दाखवेन. कंप्लीट झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आता मी त्याला करणार आहे कलर. तर गाईज, तुम्ही अजून माझ्या ड्रॉइंग्स बघितल्या नाही आहेत. मला जमतात चांगल्या प्रकारे ड्रॉइंग्स. तुम्हाला दाखवेन मी. त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवेन की माझ्या सगळ्या ड्रॉइंग्स वगैरे दाखवेन मी तुम्हाला. चला आता मी याला कलर करते. बघा तुम्ही. तर गाईज, हे आहे आमच्या स्कूलचं प्रोजेक्ट. आणि मी ते पेन्सिलने ड्रॉ करून घेतलं होतं. आणि आता मी याला केली आहे कलरिंग. मी खूप राडा केलेला आहे गाईज, तुम्ही बघा आता. तर जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. गाईज, आज गणपती बाप्पा बसणार आहेत. आणि आमचं डेकोरेशन अजूनही कम्प्लीट थोडं पण झालेलं नाही आहे. आम्ही थोडंसंच केलेलं आहे. आणि माझ्या मामाची मुलगी ती पण आलेली आहे डेकोरेशन करू लागायला. बघा ती तर कुठं बसली, ती गणपती बाप्पा बनली. हाय. आणि आमचं हे डेकोरेशन थोडंसं झालेलं आहे. आता मी तुम्हाला पूर्ण कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवते मी आपलं कसं डेकोरेशन करतो आपण. चला कंटिन्यू करा. तर गाईज, आता आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. तुम्हाला मावशी दाखवलं होतं, त्यातलं एवढं झालेलं आहे कम्प्लीट. त्यात थोडंसं डिटेल्स ॲड करायच्यात. तर गाईज, आता खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. माझ्या बहिणीला ते डेकोरेशन नाही आवडलं, त्यामुळे आम्ही दुसरं डेकोरेशन केलं आहे. आता तिला साधं आणि सिम्पल छोटं लागत होतं, ते मामाशिकचं तिला नाही आवडलं. मी सकाळपासून डेकोरेशन करते आहे, पण आत्ताशी डेकोरेशन कम्प्लीट झालं आहे. आणि माझा भाऊ, छोटा भाऊ आणि मोठा भाऊ गेले आता गणपती आणायला. तर आता बघू आपण ते कधी येत आहेत गणपती घेऊन. थोड्याच वेळात नाही, तर ते आलेलेच आहेत. अजून गाडीतच आहेत. ती आहे आमची कार. ते दोघंच गेले होते. आणि आमचा गाईज, आता बाप्पा आलेले आहेत. ते झालेले आहेत विराजमान. गाईज, आता वाजलेले आहेत 8:15 वाजलेत आत्ता. आणि आत्ता आमच्या घरचे सगळे आलेले आहेत. आणि आत्ता आम्ही गणपती बाप्पाची स्थापना चालू आहे. माझा भाऊ पूजा करत आहे आणि मम्मी पण आलेली आहे. आता आम्ही करणार आहोत आरती आणि स्थापना. आता बाप्पा बसलेले आहेत, तर त्याची पूजा होत आली आहे. चला आपण आता आरती करून घेऊया. गाईज, मी तुम्हाला डेकोरेशन व्यवस्थित दाखवते एकदा आरती झाल्याच्या नंतर. चला. तर गाईस, इथे चालू आहे बाप्पाची आरती.
आणि तर हे guys, केले चला होते तुम्हाला मी दाखवते मी मोदक, आता आमच्या तुम्ही इथचं पाहू decoration. शकतात. आमच्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन तुम्ही पाहू शकता. आणि ही काढली आहे मी खाली रांगोळी, छोटीच काढली आहे, लई मोठी नाही काढली. तर गाईज लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात. आपण भेटूया आता माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा #श्रेयाज वंडर लाईफ.